बीडमध्ये महापुरुषांच्या पुतळ्यांची स्पर्धा 27 महिन्यात 128 अनधिकृत पुतळे उभारले। बीड जिल्ह्यात महापुरुषांच्या पुतळ्यांवरून राजकारण तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। मागील 27 महिन्यात तब्बल 128 अनधिकृत पुतळे उभारण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। पुतळे बसवण्याच्या या वाढत्या प्रवृत्तीमुळे प्रशासन सतर्क झालेलं असून आत्तापर्यंत 109 गुन्हे दाखल झालेले आहेत, तर सुमारे 500 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे। बीड जिल्ह्यात सध्या महापुरुषांच्या पुतळ्यांवरून स्पर्धा सुरू असल्याचं चित्र आहे। अनेक ठिकाणी पुतळे बसवण्यावरून वाद निर्माण झाले आहेत। कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे। गेवराई तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावरून शिवप्रेमी आणि पोलीस प्रशासन आमनेसामने आल्याची घटना नुकतीच घडलेली होती आणि रात्रीतून पुतळा बसवण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्यामुळे प्रशासनाने कठोर भूमिका घेतलेली आहे। गेवराईतील घटनेनंतर जिल्ह्यात 4 ठिकाणी महापुरुषांच्या पुतळ्यांचे अनावरण करण्यात आलेलं आहे। गेल्या 2 वर्षात एकूण 128 अनधिकृत पुतळे उभारण्यात आलेले असून या प्रकरणात पोलिसांनी 109 जणांवर गुन्हे दाखल केलेले आहेत आणि याशिवाय 500 जणांवर प्रतिबंधात्मक नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत। प्रशासनाचा पुतळ्यांना विरोध नसून ते नियमानुसार व्हावेत अशी भूमिका स्पष्ट करण्यात आलेली आहे। पुतळा उभारण्यासाठी समिती स्थापन करणे, त्यांचे संवर्धन करणे आणि महापुरुषांच्या विचारांचे पालन करणे हे देखील तेवढेच महत्त्वाचे असल्याचं पोलीस अधीक्षकांनी म्हटलेलं आहे। ठीक आहे, पुतळा आपल्या बीड जिल्ह्यामध्ये एकूण 109 FIR आत्तापर्यंत पोलिसांनी त्याच्यामध्ये दाखल केलेली आहे। 500 लोकांवर प्रतिबंधक कारवाई सुद्धा त्याच्यामध्ये केलेली आहे। पुतळेच्या बाबतीत शासनाचा GR आहे, शासनाचे नियम कायदे, त्यामध्ये जिल्हा स्तरावर समिती राहते, त्याची समितीची परवानगी घेऊन पुतळा बसवता येते। त्याच्यामध्ये वेगवेगळे डिपार्टमेंट्सची NOC आणि ग्राउंड लेवलची रिपोर्ट बघून त्याच्यानंतर पुतळा बसवता येते। सगळ्या लोकांना माझं हेच आव्हान राहील की हे आपण जे पुतळा बसवत आहे ते आपले इतिहासाचे खूप मोठे ज्यांची हस्ती आहे त्यांचे आपण पुतळा बसवत आहे, तो लीगल मार्ग वापरा, कायदेशीर मार्ग वापरा। पुतळा समिती जो आहे जिल्ह्याच्या लेवलवर त्यांची परमिशन घेऊन लीगली त्याच्यामध्ये वापरा, जेणेकरून उत्साहात आणि आनंदात तुम्ही तिथे पुतळा बसवू शकते, सगळा नियम कायदा फॉलो करून। या कारवाईनंतर आता पुढची कारवाई कशी असणार आहे जर अशाच पद्धतीने सुरू असेल? पुतळ्याच्या बाबतीत जे लोकांनी उल्लंघन केलेलं आहे प्रतिबंधक कारवाई आम्ही त्याच्यामध्ये केलेले आहे आणि त्याचबरोबर आता जे लोक ह्याच्यामध्ये परत ते करते त्याच्यामध्ये जेलचे सुद्धा प्रावधान आहे। ब्युरो रिपोर्ट SPN मराठी बीड।